नमस्कार. आजच्या लंच ब्रेकमध्ये आपण ओळख या धड्यामधला पुढील पाठ वाचणार आहोत. क्वचितच कधीतरी आपण जाणीवपूर्वक हेतुता आपली स्वतःची मूल्य निर्माण करतो. अशा प्रकारे याचा खराखुरा सखोल विचार करण्याऐवजी आपण कोण असलं पाहिजे याविषयीच्या दोनदा प्रतिबिंबित झालेल्या प्रतिमेचा वापर करून आपण आयुष्यातील निवडी करतो. या प्रक्रियेला कुली आरशात दिसणारं सत्व म्हणतो. आपल्याविषयीच्या आकलनात आपण जगतो आणि परिणामी आपली खरी सत्व आपण गमावलेली असतात. अशा प्रकारे दुसऱ्याच कोणाच्या तरी स्वप्नांच्या विपर्यस्त प्रतिबिंबाचा पाठलाग करत असताना आपण कोण आहोत आणि आपल्याला कशामुळे आनंद होईल हे आपण कसं काय ओळखू शकू? तुम्हाला कदाचित असं वाटू शकेल की गमती जमती, पार्ट्या करणं, लैंगिक सुख, टीव्ही बघणं, वस्तूंवरची मालकी, प्रत्यक्ष पलंगावर झोपणं असो तर आमचा पलंगाचा भाग बराचसा ओबडधोबड होता. या गोष्टी सोडून देणं हा संन्यासी बनण्यातील कठीण भाग आहे. परंतु हे पाऊल उचलण्याआधी मला त्याहूनही अधिक मोठ्या अडथळ्याला पार करावं लागलं. मी निवडलेल्या या करिअरच्या पर्यायाची माहिती माझ्या पालकांना देणं हा तो मोठा अडथळा होता. महाविद्यालयात अंतिम वर्षातील माझं काम पूर्ण करेपर्यंत मला कोणता मार्ग निवडायचा आहे हे मी ठरवून टाकलं होतं. माझ्या पालकांना मी सांगितलं की माझ्या मार्गात येणाऱ्या नोकऱ्यांच्या संधी मी नाकारत आहे. मी नेहमीच असा विनय सांगतो की माझ्या पालकांचा विचार करता माझ्यासमोर करिअरचे 3 पर्याय होते: डॉक्टर, वकील किंवा अपयशी व्यक्ती बनणं. तुमच्या पालकांनी केलेली प्रत्येक गोष्ट निष्फळ ठरल्याचं त्यांना सांगायचं असेल तर त्यासाठी संन्यासी होण्याहून अधिक चांगला मार्ग नाही. सर्वच पालकांप्रमाणे माझ्या पालकांच्याही मनात माझ्याविषयीची स्वप्न होती. पण मी 18 वर्षांचा झाल्यापासून दरवर्षी उन्हाळी सुट्टीचा काही भाग मी लंडनमधील वित्त क्षेत्रातील नोकरी करेन आणि काही काळ मुंबईतील आश्रमात प्रशिक्षण घेईन असं सांगून मी त्यांचा ताण थोडासा हलका केला. मी निर्णय घेईपर्यंत माझ्या आईलाही प्रत्येक आईप्रमाणेच पहिली चिंता माझ्या हिताची होती. मला आरोग्याची काळजी घेणारी यंत्रणा उपलब्ध असेल का? ज्ञानाचा शोध घेणं हा दिवसभर काहीही न करता रिकामटेकडेपणाने राहत असल्याचं सांगण्याचा नाविन्यपूर्ण मार्ग होता का? आमच्या सभोवताली डॉक्टर, वकील, अपयश ही यशाची व्याख्या सांगणारे मित्र आणि कुटुंबीय होते. ही माझ्या आईच्या दृष्टीने याहूनही अधिक आव्हानात्मक बाब होती. मी हे मुलगामी पाऊल उचलत असल्याची बातमी सांगोवांगीतून सगळीकडे पसरली आणि तिच्या मैत्रिणी तिला सांगू लागल्या की पण तू जर त्याच्या शिक्षणात बरेच पैसे गुंतवले होतेस, त्याला बुद्धिभ्रष्ट करण्यात आलंय, तो त्याचं आयुष्य वाया घालवू पाहतोय. माझ्या मित्रांनाही मी आयुष्यात अपयशी ठरत असल्याचं वाटू लागलं. माझ्या कानावर असं आलं की तुला पुन्हा कधीही नोकरी मिळणार नाही. उदरनिर्वाहासाठी कमाई करण्याच्या सगळ्या आशा तू उधळून लावत आहेस. ज्यावेळी तुमचं सर्वाधिक अस्सल खरं आयुष्य जगण्याचा तुम्ही प्रयत्न करता त्यावेळी तुमचे काही नातेसंबंध धोक्यात येतात. ते गमावण्याची जोखीम तर सहन करण्याच्याही पलीकडची असते. तुमच्या आयुष्यात त्यांना तसंच ठेवण्याचा मार्ग शोधणं हे तुम्ही पत्करावं असं आव्हान असतं. सुदैवानं मी हा निर्णय घेतला त्यावेळी माझ्या विकसित होत चाललेल्या संन्याशाच्या मनात माझ्या पालकांचे आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींचे आवाज ही मी वापरलेली सर्वाधिक महत्त्वाची मार्गदर्शक तत्व नव्हती. त्याऐवजी माझ्या स्वतःच्या अनुभवावर मी अवलंबून होतो. 18 वर्षांचा झाल्यापासून दरवर्षी मी दोन्ही आयुष्यांची चाचणी घेतली होती. मला रात्रीच्या जेवणाच्या वेळी भूक लागल्याखेरीज माझ्या उन्हाळी सुट्टीतील वित्त क्षेत्रातील नोकरीतून मी कधीही घरी येत नसे. पण तरीही दरवेळी मी आश्रम सोडून निघत असे त्यावेळी माझ्या मनात एक विचार येत असे. ही विलक्षण गोष्ट होती. हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता. या खूपच व्यापक वैविध्यपूर्ण अनुभवावर, मूल्यांवर आणि श्रद्धा प्रणालींवर प्रयोग केल्यामुळे मला स्वतःला समजून घेण्यास मदत झाली.
संन्यासी बनण्याच्या माझ्या निवडीवरच्या प्रतिक्रिया ही आपण सगळेजण आयुष्यभर ज्या दबावांचा सामना करत राहतो त्या बाह्य दबावाची उदाहरणे आहेत. आपण सगळेजण आपली कुटुंब, आपले मित्रमैत्रिणी, समाज, प्रसारमाध्यम यांनी आपण कोण असलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी तयार केलेल्या प्रतिमांनी आणि आवाजांनी वेढलेलं असतो. विरोधी मतांच्या, अपेक्षांच्या आणि बंधनाच्या गलबल्याने आपण वेढले जातो. हायस्कूलमधून थेट उत्तम महाविद्यालयात जा, किफायतशीर नोकरी मिळवा, लग्न करा, घर विकत घ्या, मुलं होऊ द्या, बढती मिळू द्या असं ते आपल्याला सांगतात. काही कारणाने यासाठी सांस्कृतिक निकषही लावले जातात. परिपूर्ण सुफळ आयुष्य कसं असतं याचे नमुने देऊ करणारा समाज ही बिलकुल चुकीची गोष्ट नसते. पण विचार न करताच आपण या उद्दिष्टांची जबाबदारी स्वीकारली तर आपल्या मालकीचं घर का नाही, किंवा आपण जिथे राहत आहोत तिथे आपण का आनंदी नाही, आपली नोकरी किंवा व्यवसाय आपल्याला पोकळ का वाटतो, आपल्याला जोडीदार खरोखरच हवा आहे की आपण यापैकी एखाद्या उद्दिष्टासाठी तळमळत आहोत, या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कधीच समजणार नाहीत. आश्रमात जाण्याच्या माझ्या निर्णयाने माझ्या सभोवताली मतमतांतरांचा आणि चिंतांचा मोठा कल्लोळ उसळला. पण आश्रमातील माझ्या अनुभवांनी हा गोंधळ दूर करण्यासाठी आवश्यक असलेली साधने मला सहजगत्या मिळालेली होती. कारण आणि उपाययोजना एकसारख्याच होत्या. सर्वसामान्य, सुरक्षित, व्यवहार्य, उत्तम गोष्ट काय आहे हे सांगणाऱ्या माझ्या सभोवतालच्या कोलाहलाला मी कमी प्रमाणात बळी पडत होतो. माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांची तोंड मी बंद केली नाहीत. मला त्यांची काळजी होती आणि त्यांनाही माझी काळजी वाटू नये असं मला वाटत होतं. पण म्हणून माझ्या निवडींवर मी यशाच्या आणि आनंदाच्या त्यांच्या व्याख्यांना हुकूमत गाजवू दिली नाही.